ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि लोगताला हरि चलो सलगर चलो सलगर चलो सलगर। मित्रांनो, भारतीय संस्कृती, पारंपरिक वाद्य, कला, नृत्य म्हणजे काय असतं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर, फार सुंदर आहे मित्रांनो। आमच्या गावात म्हणजे सलगर तालुका, अक्कोट जिल्हा सोलापूर या गावात 8-10 दिवस प्रवचन, वेगवेगळे कार्यक्रम, सिनियर सिटीजन म्हणजे रिटायर झालेले त्यांचे सत्कार आणि पुराण आणि असे वेगवेगळे कार्यक्रमाने आज आपलं गाव भक्तिमय वाटायचं। श्री रामलिंग महास्वामीजींची प्राणप्रतिष्ठापनाचे दिवस आहे आणि यात भव्य दिव्य अशी मिरवणूक होणार आहे, तर आपण सगळे तिथे भेटूया। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवायच्या जयघोषात सलगर येथे श्री रामलिंग महास्वामीजींचे प्राणप्रतिष्ठानचे मिरवणूक भव्य दिव्य आणि जल्लोषात पार पाडताना दिसत आहे। तर मित्रांनो, या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित आहे। तर प्रत्येक महिला हिरवी साडी नेसून डोक्यावरती कळस आणि नारळ ठेवून आणि हार ठेवून या मिरवणुकीत ओम नमः शिवायच्या जयघोषात मठाकडे मार्गस्थ होताना दिसत आहे। तर एवढेच नव्हे, तर या मिरवणुकीत पारंपरिक वाद्याने, पारंपरिक नृत्याने ही मिरवणूक अतिशय भव्य दिव्य होताना दिसत आहे। तर मित्रांनो, ही जो कार्यक्रम आहे ही 7-8 दिवस कार्यक्रम चालू होता। तर 5 ते 16 तारीखपर्यंत प्रवचन आणि प्रत्येक दिवशी अन्नधान्य यानी की दाशोग, प्रत्येक दिवशी महाप्रसादाची वाटप या मठात होता। तर सगळेजण आनंदाने, उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झालेले आणि आजची ही जो कार्यक्रम आहे हा शेवटची कार्यक्रम, तो म्हणजे रामलिंग महास्वामीजींचे प्राणप्रतिष्ठान। त्यानिमित्ताने सलगर येथे भव्य दिव्य मिरवणूक होताना दिसत आहे। तर मित्रांनो, तुम्ही तो बघू शकता, वेगवेगळे गायक, वेगवेगळे वादन, वेगवेगळे डान्स, नृत्य, कला यांनी जपसलेले सलगर ही सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक मोठी श्रद्धास्थान अथवा तीर्थस्थान आहे। तर सलगर ही सोलापूर जिल्ह्यात असे एकमेव गाव आहे की सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक बाबतीत सलगर हा गाव अतिशय फेमस आहे। हरे भक्ताला हने बारद डोक्का हने होली हने मतका हरे भक्ताला हने बारद डोक्का हर नाम
अवतारी गुरु करुणाका गुरु कुमारा करुणेय ಬೆಳಕ ओम नमः शिवाय 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 तर मित्रांनो, इथे बघू शकता मंडळी महाप्रसादाची आनंद लुटत आहे. महाप्रसाद अतिशय आनंदाने घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही लहान पोरं आनंदाने त्यांनी पण महाप्रसादाची आनंद घेत आहे. बघा त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य, त्यांच्या चेहऱ्यावरती चमक, कारण ते आज महाप्रसाद घेत आहे. तर मित्रांनो, महाप्रसादामध्ये ताकद भरपूर असते. महाप्रसाद हे अतिशय आनंदाने घेतलं पाहिजे मित्रांनो. तर सलगर गाव गेल्या 7-8 दिवस या महाप्रसादाची आनंद लुटताना, आनंद घेताना तुम्ही बघू शकता. तर महाप्रसादच नव्हे तर या गावात प्रवचन पण होता आणि प्रवचन याने की स्वामीजींची वाणीतून अतिशय वेगवेगळ्या कथा, वेगवेगळे नॉलेज, वेगवेगळ्या पद्धतीने कसं आपण घडलं पाहिजे जीवनात, ते दृश्य तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो, महिला मंडळी तर अतिशय आनंदाने, उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. ರೋಡ್ರಿಗೆ ಸೇರದೆ ಇರತಕ್ಕಂಥವರು ಅವರ ಪ್ರಸಾದದೊಳಗ ವಿಷವನ್ನ ಬೆರೆಸ್ತಾರೆ. ಆ ವಿಷವನ್ನ ಬೆರೆಸಿದರೆ ಯಾರೋ ಬೆರೆಸ್ತಾರೆ. ಬೆರೆಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಸಾದ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಶಿವಯೋಗಿಗಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಗದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತೇನು ಅವರಿಗೆ ತಿಳಿತು. ಜ್ಞಾನಯೋಗಿಗಳು, ಆ ಜ್ಞಾನ ಯೋಗಿಗಳಿಗೆ ಕಂಡು ಬತ್ತು ಇದರೊಳಗೆ ವಿಷಯ ಬೆರತದ ಅಂತ. ಬಯಸದೆ ಬಂದಿದ್ದು ಲಿಂಗ ಭೋಗ, ನಾನು ಬಯಸಿಲ್ಲ, ಬಂದದ, ಇದನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವುದು ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯ ಅಂದ್ರು. ಆ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಗೊತ್ತಾದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನ ನಾವು ನೀವು ಆಗಿದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವ್ರಿ? ಇದರ ವಿಷಯದ ಹೋಗಂತ ಅವ್ನು ಹಿಡಿದು ಹಾಕಿ ಅವನು ಏನರ ಬಡಿದು ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಾವು ಯಾರಿಗೆ. तर मित्रांनो, अशा प्रकारे सलगर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे आज श्री रामलिंग महास्वामीजींचे प्राणप्रतिष्ठापनाचे भव्य दिवस मिरवणूक आणि त्यासोबतच प्राणप्रतिष्ठापना अतिशय आनंदाने पार पडण्यात आला. त्याबरोबरच पंचक्रोशीतील जनता या कार्यक्रमास येऊन सहभागी होऊन अतिशय चांगल्या प्रकारे शोभा आनंद दिल्याबद्दल त्यांना पंच कमिटी अथवा ट्रस्टच्या वतीने हार्दिक अभिनंदन. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.